पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेले आणि पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवलेले रवींद्र धंगेकर लीलया सत्ताधारी पक्षात गेले। जाताना ते म्हणाले, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही। तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील, मात्र सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत। रवींद्र धंगेकर हे झालं निमित्त। अशाच स्वरूपाचं विधान करणारे ते काही पहिले सत्तावासी नाहीत। अलीकडच्या काळात ज्यांनी भाजप अथवा सत्तेतील पक्षांसोबत जाण्याचा मार्ग निवडला त्यांनी शब्दशः अशीच विधानं करून सत्तावासी होण्यामागचं कारण दिलंय। आता ही विधाने कुठपर्यंत खरी आहेत आणि सत्तेत आल्यावरच काम होतात का, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। शिवसेना नेते रवींद्र वायकर असोत वा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार असोत, आपापल्या पक्षांची साथ सोडून सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अगदी याच आशयाचं कारण अनेकांनी पुढे केलं। थोडक्यात विरोधात राहणं आणि विरोधक म्हणून राजकारण करणं यापेक्षा सत्तेसोबत जाऊन लोकांची कामं करणं आणि सत्तेत जाऊन ते करता येतं असा सूर यातून अधिक जोरकसपणे उमटताना दिसतो। मात्र विरोधात राहून लोकांची कामं करताच येत नाहीत का, याबाबतचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार हे कारण अत्यंत उधळ असल्याचं मत व्यक्त करतात। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची सगळी मर्मस्थाने हिरावून घेऊन त्यांना हतबल केला असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। या हतबलतेतूनच अशा प्रकारच्या सत्तेला अनुकूल नरेटिव्ह सेट होताना दिसत असल्याचं ते सांगतात। याबाबत ज्येष्ठ पत्रकार म्हणतात, एक काळ असा होता की सत्ताधारी पक्षाला विरोधी नेते सभागृहात देखील अडचणीत आणायचे, तसेच बाहेरही आणायचे, कारण सतत रस्त्यावरचे संघर्ष, मोर्चे, धरणे, आंदोलन सुरूच असायचे। दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, सध्या राजकारण्यांच्या निष्ठा हल्लेल्या असून पैसा हीच निष्ठा झाली आहे। सत्ताधाऱ्यांची दंडुकेशाही वाढल्याचंही हे लक्षण आहे। विरोधकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते, त्यालाच हे लोक घाबरतात। त्यांचे वीक पॉइंट पकडल्याने हे घडतं। त्यांना काही ना काही नाईलाज असतो, म्हणूनच ते पक्ष सोडून जातात। आपली स्वतःची कामे झाली पाहिजेत हे देखील त्यातलं मुख्य कारण असतं। अजित पवार असोत, एकनाथ शिंदे असोत वा सत्तावासी झालेले रवींद्र धंगेकर असोत, त्यांच्या पक्षांतरामागे सत्ताधाऱ्यांनी पक्ष सोडावा अशा प्रकारे निर्माण केलेलं वातावरण हे कारण असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। संजय राऊत यांनी धंगेकरांच्या पक्षांतरावर बोलताना म्हटलं, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपामध्ये सुरू असलेला पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू आहेत। स्वतः एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांनाही याच भीतीपोटी पक्ष सोडला। एखाद्याने पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते, जुन्या प्रकारांवरून दबाव आणला जातो। कसबा विधानसभेतील एक जमीन धंगेकरांच्या पत्नीच्या नावावर आहे। 60 कोटी रुपये किंमत असलेली ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून भाजपकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे। या माध्यमातून धंगेकर यांचं काम अडवण्यात आलं, त्या भीतीपोटीच ते सत्तेसोबत गेले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला। सत्तेत गेल्याशिवाय लोकांची कामं करताच येत नाहीत असं म्हणणं म्हणजे पलायनवाद असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी सांगतात। ते म्हणाले, तुम्हाला लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात चांगली संधी मिळते, ही बाब मी नाकारत नाही, मात्र लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई देखील तितकीच महत्त्वाची असून त्यासाठी सभागृहातच नेहमी असलं पाहिजे असं काही नाही। विरोधात राहूनही तुम्ही लोकांचे प्रश्न मांडू शकता। गोपीनाथ मुंडे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद सोडल्यास कायम विरोधातच राहिले, म्हणून काय त्यांचं कर्तृत्व कमी होतं असं म्हणायचं का, असा प्रतिसवालही राजू शेट्टी यांनी केला। मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, एन.डी. पाटील, मृणाल गोरे, एस.एन. जोशी यांच्यासारख्या लोकांनी विरोधात राहूनही भरीव अशी भूमिका राजकारणात बजावली असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। जयदेव डोळे विरोधकांच्या आजवरच्या विरोधाच्या राजकारणाचा इतिहास उलगडून सांगतात, मृणाल गोरे यांचं उदाहरण देतात।
सत्तेत जाऊन आपण जे काही करू शकतो त्यापेक्षा बाहेर राहून जास्त करू शकतो, अशा मताच्या समाजवादी नेत्या मृणाल गोरे होत्या असं ते सांगतात. आता तुम्हाला काय वाटतं, सत्तेत असल्यावरच काम होतात का, आणि मग विरोधी पक्षाचं काय काम? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.